मेडिकल फॅक्टरी. युवराज. JPC मेडिकल फॅक्टरी. या फॅक्टरीमध्ये कुठला तरी खूप मोठा स्कॅम झाला आणि त्याच्यानंतर ही फॅक्टरी बंद पडली. आता या सगळ्यामध्ये सस्पिशियस गोष्ट ही आहे की एवढी मोठी बातमी फक्त एकाच न्यूज चॅनलने कव्हर केली, ते म्हणजे MNN, म्हणजेच खांडेकरांचं न्यूज चॅनल. बाकी कुठल्याच न्यूजपेपरने किंवा न्यूज चॅनलने ही बातमी कव्हर केली नव्हती. बॉस, ही तीच फॅक्टरी आहे ना जिथे तुमच्या मालती आत्याच्या नवऱ्याला मारलं होतं? आणि इथेच असं काहीतरी घडलं होतं ज्यामुळे माझ्या आईला आत्महत्या सुद्धा करावी लागली. पण बॉस, तुमच्या आईवर तर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले होते ना? हो, त्यांना ट्रॅप केलं होतं ना? हो, पण या सगळ्याची सुरुवात JPC मेडिकल फॅक्टरीमधूनच झाली आहे. आणि त्याबद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपल्याला खांडेकरांशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, गुलाब, ज्याला आपलं डिपार्टमेंट कित्येक वर्षांपासून शोधण्याचा प्रयत्न करत आहे, तो युवराज खांडेकर म्हणजेच दयानंद खांडेकरच्या मुलाशी सतत कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो त्यांच्याकडे येऊन राहून पण गेलाय. जर आपल्याला गुलाबला पकडायचं असेल तर युवराज खांडेकर ही आपल्यासाठी खूप मोठी लीड आहे. थोडक्यात काय तर वसुधाच्या मृत्यूमागचं रहस्य, JPC फॅक्टरी मागचं स्कॅम आणि तो गुलाब, हे सगळं शेवटी येऊन थांबतंय ते खांडेकरांच्या घरी. येस सर, या सगळ्याचा संबंध खांडेकरांशी आहे. बॉस, पण कोइन्सिडन्स असू शकतो ना? नेव्हर नो. त्या घरातलं कोणी या क्राईम मध्ये इन्व्हॉल्व सुद्धा असू शकतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आपल्याकडे एकच मार्ग आहे, केदार आणि तारिणींनी खांडेकरांच्या घरात शिरणं. सर, पण हे कसं शक्य? मला त्या घरात जायची परवानगी नाहीये. तू नाही, पण केदार जाऊ शकतो. सॉरी सर, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मला दयानंद खांडेकरांबरोबर एका छताखाली राहायला नाही जमणार. दुसरा काही ऑप्शन नाहीये केदार आपल्याकडे. अँड इफ आय एम नॉट रॉंग, कौशिकी खांडेकरांनी तुला पर्सनली त्यांच्या घरी राहायला बोलवलं होतं, बरोबर ना? सो तू तिथे जाणं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तो केदार, तुला तारिणीला तिथे घेऊन जावंच लागेल. पण सर, अहो ते कसं शक्य आहे? कौशिकी खांडेकरांनी मला स्पष्ट सांगितलंय की मला त्या घरात यायची परवानगी नाहीये. ती माणसं मला त्या घरात घेणार नाही. घेणार, कारण त्यांच्या समोर दुसरा पर्याय नसेल. म्हणजे तारिणी तुझ्यासोबत त्या घरात येईल, ते लग्न करू. या दोघांचं लग्न? हो, हे खोटं लग्न असेल. तुम्हाला लग्नाचं नाटक करायचं आहे.